नीलकंठ द्रौपदी. लेखक श्रीयुत संभाजी गायके. वाचक स्वर सुवर्णा बोडस. नीलकंठ द्रौपदी. हलाहल, विष, इक, जहर कोणत्याही नावानं उल्लेखलं, कोणत्याही कारणानं देहात उतरलं तरी परिणाम एकच. सबंध देहाला आणि मनाला वेदनांचा विळखा. मृत्यू हेच केवळ या वेदनेवरचं औषध. मृत्यूमुळं देह या दाहातून मुक्त होतही असेल, पण आत्म्याचं काय? आत्मा तर या हलाहलाच्या खुणा जन्मजन्मांतरी वागवतोच ना. विष आणि काळीज यांच्यामध्ये श्वासांचा उत्तुंग हिमालय जो उभा करू शकतो आणि आपल्या कंठावर आकाशाची निळाई रेखतो, तो नीलकंठ. हा नीलकंठ संहाराचं कर्तव्य पार पाडित असला तरी त्यानं केलेल्या संहारातूनच नवसृष्टीचं स्वप्न ब्रह्मांडाला पडू शकतं. भाळी अर्धचंद्र, माथी शुद्ध गंगा धारण केलेल्या नीलकंठ कैलासनाथानं मर्त्यसृष्टीतल्या मानवाच्या मनात जीवनातील संकटांचं हलाहल पचवण्याची जिद्द मात्र निर्माण केली. हे हलाहल महाभारतातील सम्राज्ञी द्रौपदी यांनीही आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर अंगीकारलं आणि त्यावर विजय मिळवला. याज्ञसेनी, सैरंध्री, द्रुपदकन्या एवढंच नव्हे तर त्यांनी पुढे ज्यास सखा बंधू मानलं त्या भगवान श्रीकृष्णाच्या नावाशी साधर्म्य असलेलं कृष्णा अशी सर्व नावं धारण करून त्या वावरल्या. पण त्यांची मुख्य ओळख द्रौपदीच. अशीही हस्तिनापूर सम्राज्ञी आपल्या अंगभूत गुणांच्या रूपानं महिलांच्या माध्यमातून वेळोवेळी अवतरत असावी. विरंची हे प्रत्यक्ष सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचं एक असलेलं नाव धारण केलेल्या एका सामान्य आदिवासी शेतकऱ्यानं आपल्या कन्येचं नाव द्रौपदी ठेवावं हा केवळ एक योगायोग नसावा. द्रुपद राजा होते, तसं विरंची नारायण टुडू हे सुद्धा एका अर्थानं राजाच, म्हणजे लोकशाही समाजव्यवस्थेतील सरपंच. मोजकीच घरं असलेल्या आणि मुख्य प्रवाहापासून दूर अत्यंत प्राथमिक अर्थात वीज, रस्ते, संपर्क साधनं, आरोग्य, वाहतूक इत्यादी आधुनिक सुविधांपासून वंचित असलेल्या गावात ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बारडापोसी ग्रामात द्रौपदी विरंची टुडू विवाहानंतर द्रौपदी श्यामचरण मुर्मू यांचा जन्म झाला. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ओडिशा राज्याला इंग्रजांच्या ड उच्चाराच्या दोषाच्या योगानं ओरिसा अशी चुकीची ओळख मिळाली होती. राष्ट्रगीतातील उत्कल म्हणजेच हा आपला पूर्वेकडील समुद्राच्या सान्निध्यातील भूभाग. पंडित नीलकंठ दास या लोकोत्तर ऋषितुल्य व्यक्तीनं ओडिशा राज्याला ओडिशाच्या ओडिया भाषेला राजवैभव प्राप्त करून दिलं. पद्मभूषण पंडित नीलकंठ दास यांच्या नावानं ओडिशा राज्यातर्फे गुणवान व्यक्तींना नीलकंठ पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. असो, महाभारत जरी कित्येक शतकांपूर्वी संपून गेलं असलं तरी ह्या द्रौपदीसाठी मात्र त्याचा पुढचा खंड सुरूच होता. महाभारतातील द्रौपदीच्या भाळी नियतीनं रेखलेल्या ललाट रेखांपैकी एक मोठी रेषा या द्रौपदीच्या विस्तीर्ण कपाळावर उमटली, ती म्हणजे पुत्रविरहाची. जोडीला पतिविरहाची स्वतंत्र रेषा होतीच. एवढं झाल्यावर सामान्य माणसाचं आणि त्यातून एका स्त्रीचं कोलमडून पडणं ओघानं आलंच. मात्र या पडण्यातूनच पुन्हा ताठ उभं राहणं केवळ अलौकिक. उभं राहिल्यानंतर जगण्याचं आभाळ केवळ स्वतःपुरतं सीमित न ठेवता त्यात
आसपासच्या जगालाही सामावून घेण्यासाठी मन फारच विशाल असावं लागतं. त्या द्रौपदीसोबत भगवान श्रीकृष्ण उभे होते तिच्या दुःखावर फुंकर घालायला. या द्रौपदीच्या समोर होता प्राचीन काळापासून सर्वांसाठी खुला असलेला अध्यात्माचा, योगाचा सागर. उर्वरित आयुष्याचा मार्ग या सागरानंच द्रौपदी यांच्या पुढे प्रशस्त केला. महाभारतातील सम्राज्ञी द्रौपदीसमोर त्यांच्या पुत्रविरहासाठी जबाबदार असलेले कौरव तरी होते, प्रतिशोध, सूड घेण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी. इथे मात्र प्रत्यक्ष दैवच कौरवांच्या 100 मुखांनी गडगडाटी हास्य करीत उभं ठाकलेलं. त्यांना परास्त करण्यासाठी 5 पांडव म्हणजे समाजसेवेत ओतलेले पंचप्राण. याही युद्धात 5 पांडवांची सरशी व्हायचीच होती आणि तशी ती झालीही. पिढ्यानपिढ्यांच्या दारिद्र्याच्या दलदलीत पाय रुतल्यामुळं आयुष्याच्या रस्त्यावरचा प्रवास केवळ अशक्यप्राय झालेल्या आपल्या परिघातील आदिवासी समाजाला या द्रौपदीनं आपलं कुटुंब मानलं. रस्ता नसलेल्या मार्गावरून आपली शिक्षणाची वाट चोखाळली आणि पदवीपर्यंतचं शिक्षण मोठ्या नेटानं पूर्ण केलं. या वाटेवर जननिंदा, उपेक्षा, जातीय व्यवस्था यांची काटेरी झुडपं होतीच. त्यापासून स्वतःच्या पायांचा बचाव करीत करीत ऊन, वारा, पाऊस, दलदल यांचा सामना करीत या राजकन्येनं ध्येयाचा राजप्रसाद गाठला हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरावं. द्रौपदी यांनी उदरनिर्वाहासाठी शासकीय नोकरी केली. पुढे शिक्षिकेचीही भूमिका बजावली. राजकारणातून समाजकारणाचा वारसा घरातूनच प्राप्त असल्यानं आणि व्यावहारिक अत्यावश्यकता म्हणून राजकारणाच्या सारीपाटावर डाव मांडला. राज हे कारण नव्हतं, तर कल्याणकारी लोकशाहीत अपेक्षित जनस्वराज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं रण होतं. त्यात तन मन धन अर्पण करण्याची शब्दशः तयारीही होतीच. सासरकडून मिळालेली मालकी हक्काची भूमी शैक्षणिक कार्यासाठी समाजाला विनाअट दान देण्याची दानत या द्रौपदींनी दाखवली. हस्तिनापुरात आलेल्या अतिथींना, अभ्यागतांना सम्राज्ञी द्रौपदी प्रेमानं, हक्कानं आणि विशेष म्हणजे विनामूल्य अर्थदान, अन्नदान करीत असत. हेही एक साम्यस्थळ. हाती असलेला वेळ आणि चालून आलेलं पद यांचा उपयोग केवळ जनहितार्थ करण्यात धन्यता मानणारं हे व्यक्तिमत्व. यात व्यक्तीला महत्त्व न ठेवता कामाच्या युक्तीला प्राधान्य देण्याचा संकल्प केलेल्या ह्या विदुषी. सम्राज्ञी द्रौपदी यांनी थोडी नव्हे तर तब्बल 37 वर्ष हस्तिनापूरची राजगादी सांभाळली आणि तिचा शेवटपर्यंत मान सन्मानही सांभाळला. या द्रौपदींनी एका राज्याची राज्यपाल म्हणून पूर्ण वेळ भूमिका बजावली. राजभवनाला एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाचं स्वरूप दिलं. आपली मोहोर उमटवली जाणार असलेल्या कोणत्याही दस्तऐवजाचा, जनकल्याणाचा, व्यापक हिताच्या दृष्टीनं अभ्यास केला आणि प्रसंगी राजसत्तेच्या निर्णयांना आव्हानही देण्याची हिंमत दाखवली. आपण राजसत्तेचे पालक नसून राज्याचे पालक आहोत हे वर्तनातून दाखवून दिलं. अशी हिंमत महाभारतात द्रौपदींनीही दाखवली होतीच की. चुकलेल्यांना शासन करताना, दयेस पात्र असणाऱ्यांना दया दाखवताना, व्यक्तीपेक्षा समष्टीला वरचं स्थान देताना सम्राज्ञी द्रौपदी यांनी आपल्या अंगभूत गुणकौशल्याचा कस किती वरच्या दर्जाचा आहे हे सिद्ध केलं होतं. यातील अनेक गुण याही द्रौपदीमध्ये दृष्टीस पडतात. त्यांचा आजवरचा कार्यकाळ निर्विवाद पार पडला आहे हे जाहीर आहे. राजकारणात सर्वोच्च आकांक्षा मनात बाळगणं अध्यारूतच असतं, पण म्हणून कोणत्याही पदाची लालसा बाळगणं आणि ते नाही पदरात पडलं तर अकांतांडव करणं
हेही प्रत्यही नजरेस पडतं. सर्वोच्च पदाच्या शर्यतीत आघाडीवर असूनही काळाच्या मागणीचा योग्य तो सन्मान राखून एक पाऊल मागे घेऊन गरज पडली तर सदैव दक्ष राहण्याचं मनाचं औदार्यही या द्रौपदींनी दाखवलं. कारण समाजसेवेच्या मार्गावरचं हे पद अंतिम ध्येय नव्हतंच कधी. असो, ही आहे आपल्या देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची कहाणी. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना मिळालेल्या या राष्ट्रपती पदाच्या निमित्तानं आपल्या महाभारतातल्या महान भारतातल्या लोकशाहीच्या इतिहासात एक निरपेक्ष, निःपक्ष, चारित्र्यवान, सालस न्यायपर्व आरंभ होईल अशी खात्री वाटते आणि विश्वासही वाटतो. ओडिशा विधानसभेनं उत्कृष्ट राजनेता म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्या पुरस्काराचं नाव नीलकंठ असं होतं. हा केवळ योगायोग मानता येणार नाही. जीवनसागरातील व्यवहाराच्या समुद्रमंथनातून आलेलं हलाहल कंठात धारण करूनही मुखावर त्याची यत्किंचितही छाया दिसू न देता लोककल्याणाचं अमृतदर्शन घडवणाऱ्या या राजयोगिनी द्रौपदी यांना राष्ट्रपती म्हणून स्वीकारताना भारतीय मानसाला आणि माणसाला आनंदच आहे. अभिनंदन. एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून एका असामान्य महिलेच्या गौरवार्थ केलेलं हे अराजकीय लेखन आहे. माहिती आणि संदर्भ इंटरनेटवरील लेखातून, बातम्यातून आणि इतर समाज माध्यमातून दिसलेल्या गोष्टीवरून घेतलेले आहेत. नीलकंठ द्रौपदी. लेखक श्रीयुत संभाजी गायके. फोन नंबर 98 81 29 82 60. वाचक स्वर सुवर्णा बोडस.